कोपरगाव येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। राष्ट्रीय चर्मकार महासंघ संचलित शहर आणि तालुका चर्मकार संघ यांच्या वतीनं कोपरगाव येथे श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648वी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री संत शिरोमणी गुरु रविदास यांची भव्य अशी प्रतिमा उभारून प्रतिमा पूजन आणि पालखी पूजन किसन कानाडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार घालून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली। या मिरवणुकीत चर्मकार महिलांचे टाळ आणि लेझिम पथक चिमुकलीनं सादर केलेले लाठीकाठी प्रात्यक्षिक हे प्रमुख आकर्षण ठरले। छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा चौक, गोदावरी पेट्रोल पंप, मार्केट यार्ड, जुना टाकळी नाका, समाज मंदिर अशी भव्य पालखी मिरवणूक पार पडली। पालखीचं आगमन समाज मंदिर मार्गावरील प्रवेशद्वारावर होताच महिलांनी मार्गावर सडा रांगोळी काढत घरावर गुढी उभारून पालखीचं पूजन करत स्वागत केलं। त्यानंतर समाज मंदिर येथे हरिभक्त परायण उकिरडे महाराज यांनी रविदास महाराज यांच्या महान कार्याचं महत्त्व प्रवचनाद्वारे विशद केलं। महाप्रसादाचे मानकरी कल्पना राजभोज, अश्विनी आणि डॉ दिनेश बोबडे यांचा तसेच आयटीआयमध्ये देशात द्वितीय आणि राज्यात प्रथम आलेल्या प्रवीण राजभोज टाळ लेझिम पथकातील सर्व भगिनींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यानंतर प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष अशोक वागचौरे, शशिकांत थोरात, जालिंदर वागचौरे, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, राष्ट्रीय चर्मकार महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष मनीषा पोटे, समाजातील ज्येष्ठ माजी तहसीलदार डी.आर. दुशिंग, भाऊसाहेब कानडे, वारेचे सरपंच सतीश कानडे, उषा दुशिंग, संजीवनी उद्योग समूहाचे पराग संधान, नगरसेवक रवींद्र पाठक, दीपक वाजे, दीपक गायकवाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रीय चर्मकार महासंघ माजी जिल्हाध्यक्ष अशोक कानडे यांनी केले, तर सूत्रसंचालन वसंत थोरात यांनी केले। आभार तालुकाध्यक्ष माधवराव पोटे आणि शहराध्यक्ष गणेश कानडे यांनी मानले। तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी समाज मंदिराकरता वॉल कंपाऊंड काम पूर्ण करून नव्यानं 10 लाख रुपये मंजूर केल्याबद्दल काळे यांच्या अभिनंदनाचा ठराव करून संयोजकांनी आभार मानले। तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या काळात समाज मंदिर बांधलं होतं ती आठवण करत संजीवनी उद्योग समूह दरवर्षी सहकार्य करतात त्याबद्दलही कोल्हे परिवाराचे संयोजकांनी आभार मानले। सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दोशिंग, संजय पोटे, देविदास कानडे, राकेश दागतोडे, संतोष कानडे, मयूर कानडे, संदेश कानडे, संतोष दळवी, संतोष बारसे, संदीप बारसे, गणेश शिंदे, गणेश दळवी, सागर पोटे, संतोष शिंदे, अॅडव्होकेट रमेश दुशिंग, जगन कानडे, रमेश मगर, संकेत कानडे, बबलू कानडे, अनिल कानडे, दत्तात्रय पठाडे, योगेश मगर, गोरक्षनाथ कानडे, महेश कानडे, संदेश कानडे, भैया कानडे आदींनी परिश्रम घेतले। प्रथम मी सर्व महिलांचे माझ्या बहिणींचे खूप आभार मानते। इतकं छान लिहिते टाळ मधून इतकं सुंदर ताळमेळ बसवला, त्यात मला माझं म्हणजे त्यांच्या अभिमानात माझी मान खूप उंच वाटायची। मला असं तुम्हीच खूप काही केलं असं वाटतंय, इतकं छान केलं। आणि ज्या महिलांनी आज कोपरगाव मध्ये जो म्हणजे एक काय म्हणतो उत्थान केला की आजच्या महाराष्ट्रात कोणी असं मृदू टाळ केलाच नसेल, म्हणजे अजून तरी मी पाहिलंच नाही। आपलं हे पहिलं आपलं म्हणजे प्रयत्न होता आणि अजूनही परत खूप काही अजून करू शकतो आपण। मागच्या वर्षी ढोल पथक केला त्यावेळेस पण खूप सुंदर झालं होतं आणि त्याहीपेक्षा आज खूपच सुंदर झालं। मला खूप म्हणजे खूप गर्व आहे तुमच्यावर सगळ्यांवर, म्हणून मी इतके लांब येते राहून तुम्ही बघायला। माझ्या वहिनी म्हणजे ज्या माझ्या भाऊजा आहेत, काकू का मावशी वगैरे सगळ्या आहेत, त्यांचा पण मला खूप अभिमान आहे। त्यांनी सगळ्यांना प्रतिसाद देतात, ज्या सुना आहेत त्या सुद्धा बाहेर येत आहेत, नवीन लग्न आहेत त्याही बाहेर येतात। म्हणजे आपल्या समाजाचं खूप काही म्हणजे नाव खूप पुढं पुढं होत चाललंय की जे काही आहे म्हणजे महिलांचं जे संघटन आहे ते खूप अजून मजबूत हवं, अजून महिलांनी खूप काही करावं आणि आपलं नाव मोठं करावं। आपल्या ज्या मुली आहेत आता त्यांना आपल्या समाजाविषयी जी माहिती भेटते ती जुने ज्या आहेत त्या खूप प्रयत्न करतायत की त्यांनी बाहेर यावं। आणि काही सुना अशा आहेत आताच लग्न होऊन त्या लेझिम पथक मध्ये जॉईन झाल्यात, खूप आनंद वाटला मला। आणि असंच आपलं श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648वी जयंती निमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनरावजी घोलप साहेब उर्फ नानासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करीत असतो। याही वर्षी सालाबादप्रमाणे गुरु रविदास महाराज यांची 648वी जयंती मोठ्या उत्साहात
संपन्न झाली. छत्रपती शिवाजी स्मारक येथे गुरु रविदास महाराज यांचे भव्य फ्लॅक्स व स्टेज करून सनी तेथे पालखीची पूजा व रविदास महाराजांची पूजा करण्यात आली. त्यानंतर आमचं या वर्षाचं आकर्षण म्हणजे महिलांचं टाळ पथक व लेझिम पथक होतं. त्याच्यामध्ये सर्व कोपरगावचं लक्ष वेधलं गेलं आणि आम्हाला असं आनंदाची एक गोष्ट सांगूशी वाटते का या मागच्या वर्षी जो महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण जयंत्या साजऱ्या केल्या त्याचं मूल्यमापन झालं. त्या मूल्यमापनमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका हा प्रथम क्रमांक दिला गेला आणि मला ह्याही वर्षी अशी अपेक्षा आहे का महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जयंती साजरी झालेलीच आहे. कारण महिलांनी एवढं उन्हातान्हात लेझिम आणि टाळ पथक एवढं तिथनं छत्रपती शिवाजी महाराज असेल, गुरु रविदास महाराज असतील, विठ्ठलाचे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे यांचे 4-5 गीतांवर टाळ आणि लेझिम पथक तयार केलं. त्यांचे खरंच मी जाहीर आभार मानतो आणि त्या महिलांना धन्यवाद देतो की तुम्ही असं तुम्हाला एक उत्तेजनार्थ म्हणून आम्ही तुम्हाला उत्साहित करून पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही यापेक्षाही चांगलं कुठलं तरी एक निवड करून करावे अशी मी विनंती करतो. आणि गुरु रविदास महाराज यांच्या 648 जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा व महाराजांना त्रिवार वंदन करतो. आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज आद्य क्रांतिकारक आहेत, समाज सुधारक आहेत. त्यांनी खऱ्या अर्थानं 14व्या शतकामध्ये ही समतेची जी काही पाया त्यांनी रचला आणि ते आजही देशभर नव्हे तर जगभर त्यांची जयंती साजरी होत असते आणि ती जयंती आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये साजरी केलेली आहे. या संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधव आणि तालुक्यातील सर्व जनतेला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय रविदास. इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.